किलो निंबाचा टाकला, 2 किलो जास्वंदाचा, 2 किलो चाफ्याचा, 2 किलो रुईचा, 2 किलो त्या कनेरीचा, निरगुडीचा, अशा 10 झाडाचे पाले टाकले आणि 5 किलो शेण टाकलं, 5 किलो गोमतीर टाकलं. रोज ते पोरगं जात नाही, ते काळी फिरवी टाकी आणली जाणार. मग त्यामध्ये एका 500 लिटर टाकीत नाही 45 लिटर एका फॉरीने एक टाकल्यावर औषधी दिली. 2 फॉरी त्याच्याच केल्या. फोटो पण टाकलेले आहेत त्याचे, फोटो काढायला फोटो व्हिडिओ टाकले. तुमची किती पैसे बचत झाले? 20,000 बचत झाली. अच्छा, एवढे औषधं जर बाहेरून आणायचं असतं तर 20,000 रुपये लागले असते. 20,000 होतंय ना. दशपर्णी अर्काशिवाय तुम्ही अजून काय काय बनवलं? अधिक लिंबू आणलेले अंडे, लिंबूचा रस काढला 5 किलो 3 लिटर, त्याची कागदाच्या पलटीतून ठेवला आणि गूळ टाकला अर्धा किलो. ते फॉरी ते पाणी करून ते दुसऱ्या पहिल्या फॉरीने टाकलं, दुसऱ्या फॉरीने टाकलं आणि 5 लिटर टाकानं ते टाकायचे त्या दुसऱ्या फॉरीने टाकलं. म्हणजे तुम्ही अंड्याचे आणि अॅमिनो ऍसिड पण वापरले, ताक पण वापरला. आता तुम्ही याच्यापूर्वी औषधं वापरत असाल रासायनिक, आणि त्याच्याने आता तुम्हाला आमच्या त्या 5 एकरातली शेंडाळी येत नाही, शेंडाळी पण आली नाही, ते बुरशी आली नाही. अरे वा, तुम्हाला कसं वाटतं आता बरं वाटेल, बरा डिलिव्हरी काढला आता. शेतात टाकी पण आहेत पैसे वाचतायत ना. आता बघा आपल्या गावात